लेट कसं काय आलो? हे धरण पावसाळ्यात तर एवढे भयानक कंडिशन होती, पूर्ण पाणी इथून एवढं पूर्ण पाणी जातं, पूर्ण भिंतीवरून पाणी चालू चालू येतं. 1 किलोमीटर आपण रनिंग केली एकदम स्लो मध्ये, एकदम वॉकिंग टाईप तशी स्लो मध्ये रनिंग केली आपण. आज आपला 362 दिवस चॅलेंजचा 13वा दिवस आहे. तर चला आपण पाणी आणि कॉफी पिऊन दिवसात सुरुवात करतो. तर आपण आज मिस कॅफे आणले होते. तर दरवेळेस आपण ब्रू वापरतो. ब्रू तर संपलं होतं आज, तर हे भेटलं नाही. हे चिंडीची चव वेगळी थोडीशी, तर हेच थोडंसं बेस्ट लागतं या मिस कॅफेपेक्षा. तर चला आवरायची तयारी करू. तरी आणून सोडते इथं, लहान लहान पिल्ले ती मागेच येते. काय तर चला ग्राउंडकडे निघू आता आपण. तर आता बघा 6 नाही वाजले तर उजेड कसा आला बघा. नाही तर एरिया आपल्या हिवाळ्यात पूर्ण अंधार राहतो 6 वाजता कडक. तर एक काल कंपनीमध्ये एक सीन झाला. आपली कंपनी सीट मेटलची ना, तर त्याच्यामुळे काय झालं, पत्र्याची थप्पी असती ती काय, ते काम करता करता त्या पोराच्या पायावाली डायरेक्ट पायावाली, तर आपलं शिनबोन असतं ना, आपली शिनपेन होती तो, ती ती हड्डीच क्रॅक गेली डायरेक्ट. तर बा विचार करा, ते जर एखादा प्रॅक्टिसवाला पोरगा असला ना, ते काही असलं, थोडीशी मायनर चुकी, बरं थोडीशी मायनर चुकी, पूर्ण शिन आणि पाय पण सरकला डायरेक्ट तिथून त्याच्या ह्याच्यापासून. मग कोणतं पण काम असू द्या, आपलं असो, कंपनीचं असो किंवा रनिंगचं असो, कोणतं पण असो, त्याच्यामध्ये कसं काळजी घेऊन काम करायचं. काळजी घेऊन केलं तर आपल्याला काही इजा किंवा दुर्घटना होत नाही. तर अशा गोष्टींनी आता त्याच्याच जागी एखादं आपलं भरती करणारं पोरगा असलं, काय झालं त्यांनी काय केलं असतं, कारण 6 महिने त्याला असंच गेलं, 2-3 महिने प्लास्टर असं ठेवणे त्याला, पूर्ण हड्डी सरकली त्याची पूर्ण बाजूला. बरं झालं थोडीच सीट होती, जास्त सीट असली ना 2 तुकडेच झाले असते डायरेक्ट. तर हे खतरनाक ॲक्सिडेंट होत राहते, तर आपल्या चुकीने होत राहते. थोडंसं आपण बायपास केलं ना तर आपल्या चुकीने होते. त्याच्यामुळं कधीच असं काम नाही करायचं की ज्याने आपल्याला लॉस होईल. तर चला आता करणला फोन केला तर करण का उचलत नाही फोन. सामसुमाचे कोणीच नाही बघा. हे आपलं गाव आहे वाळूज, हे माग वाळूज आणि इकडे रामराई, म्हणजे थोडासा अंतरीमध्ये. तर रामराईकडे जाताना लॉकडाऊनमध्ये तर आम्ही इकडे शिटत होतो दिवसभर. इकडं अंतर आहे थोडंसं, हे एवढंच आहे फक्त, ह्याच्यानंतर ग्राउंडच नाही कुठं अवेलेबल. हे धरण पावसाळ्यात तर एवढे भयानक कंडिशन होती, पूर्ण पाणी इथून एवढं पूर्ण पाणी जातं, पूर्ण भिंतीवरून पाणी चालू चालू येतं. तर पावसाळ्यात इकडे येणं मुश्किल होऊन जातं. आता पुढचे 3-4 महिने इकडे येता येणार नाही आपल्याला. तर हे पूर्ण पाण्याने जातं. 4 महिने कुठेतरी वेगळीकडे ग्राउंड बघणं लागेल आपल्याला. वॉर्मअप झाला आपला कंप्लीट आपला. तर आता आपण वरती जाऊ आणि नॉर्मल थोडी जॉगिंग करून बघू. आज थोडी पायात पेन होऊ राहिला, पण नॉर्मल करून बघू. जशी ओके होत असलं तर ओके, नाही तर मग वॉकिंगच करू. दोन्हीपैकी जे होईल ते पण करायची, सोडायचं नाही. मेन गोष्ट सगळ्यात ते, आपण नाही हार मारित कधी, कारण की फिल्डिंग लावले बघा आपली. आता ते एवढे कुत्रे झाले त्या विहिरीपाशी ना, विहिरीपाशी 7-8 आहे, या टनपाशी 7-8 आहे. आपल्या इथं 7-8 कुत्रे. तिकडे येताना 2-3 ठिकाणी 50-1 कुत्र्याला तोंड देते आणि लागतं, माहिती का. लय भयानक सीन झालेला आहे आता. हे एक आलं बघा, याला काल बिस्किट टाकलं, मागे हिंडू राहिलं आता. हे एक टिटवी एक आहे, वरती आला ती जसं एक चालू होऊन जातं. तर चला थोडंसं जॉगिंग करू नॉर्मल. ते बघा ती आली बघा, दिसली का, हे बघा. प्रत्येक स्टेपला अडचण आहे, ते धरून चालायचं नाही, त्याला चिल करून
पुढे निघून जायचं. तर चला. कुठे 1 किलोमीटर आपण रनिंग केली एकदम स्लोमध्ये, एकदम वॉकिंग टाईप तशी स्लोमध्ये रनिंग केली आपण. तर पायाला आता थोडासा पेन नाही झाला, तर नॉर्मल हलकासा होऊ राहिला. पण त्यांनी काय होत नाही. तर आता परत घरी गेला पहिलं मलम लावू. ते एका पहिले कसं पूर्ण इथून इथून ते इथपर्यंत पुरा पेन व्हायचा. आता काय फक्त या ठिकाणी उरायला फक्त बस, ते पण नॉर्मल उरायला. आणि ते मेन मेन नसला उरायला. त्याच्यामुळं ते पाय सरळ टाकणं लागतो. थोडा जर ट्विस्ट झाला तर मग थोडासा पेन जास्त होतो. त्याच्यामुळे आता नॉर्मल रनिंग केली आपण आता. तर चला थोडंसं वॉकिंग करू आणि आपला नेक्स्ट वर्कआउट खाली जाऊ. तर चला. रनिंग कंप्लीट झाली आणि वॉकिंग पण कंप्लीट झाली. तर आता आपण काय करू, थोडंसं पायाला थोडंसं रिलॅक्स वाटू राहिलं. आता काय करू, इन आउट वर्कआउट करू. ते पण एकदम स्लोमध्ये, काय पायावर ताण नाही येणार असं या स्टेपनी इन आउट वर्कआउट करू आपण. तर चला. कसं आहे, डायरेक्ट जास्त जर चालू केलं आपण तर मग फंडा काय होतो, पेन जास्त झाला ना परत तेवढं रिकव्हरी टाईम लागेल. आता आपल्याकडे बाम पण आहे सपोर्टला. मसल इंजुरी झाली लाव असं लाव, पण थांबायचं नाही. मेन गोष्ट ती आहे. चला. ट्रायपॉड, आज ट्रायपॉड आपला येणार आहे कमीत कमी अजून 28 तारखेला सांगितलं. आज किती 25 तारीख, 26, 27, 28, 2-3 दिवसांनी आपला ट्रायपॉड येईल. मग याची गरज राहणार नाही. आणि हे पण रोल थोडासा आता बघा कमजोर होऊन गेला, बघा दबू राहिला वल्ल्यामुळं. ह्याला पण थोडंसं घरी नवीन आहे, त्याला कट करून नवीन एक आणायला लागेल. त्यांनी कसं हे दबू राहिलं त्यामुळे मसाज होत नाही एवढी. तर चला आता वर्कआउटला चालू करू. तर चला आपण नॉर्मलमधले इन आउटचे 2 सेट मारले, कारण जास्त मारले तर पायाला पेन होईल. तर चला पुढच्या वर्कआउटकडे जाऊ. आता आपला इन आउट वर्कआउट कंप्लीट झाला. तर आता आपण चला डिप्स मारू, कारण की दुसरा वर्कआउट तर करता येत नाही आपल्याला. जास्त वर्कआउट केला तर पेन होऊन जाईल त्याच्यामुळं. तर चला आता डिप्स मारू आणि त्याच्यानंतर पुढचा एक्सरसाइज काय आपली, आणि आता स्ट्रेचिंगमध्ये काय काय नवीन चेंज करायचं आहे तर बघू आपण. तर चला. करंट सेट आत्ता आला बघा. लेट कसं काय झालं, किती टाईम काय झाला.
तर आपण डिपचे 30 सेट मारले. स्टार्टिंगला आपण 5-5 डिप्स मारता येत होतं आपल्याला. तर आता हळूहळू करून 30वर गेलो. तर 30-30चे आता 2-3-4 हळूहळू सेट मारायचे. तर चला, डिप्सचा वर्कआउट कंप्लीट झाला. डिप्सनी काय होतं, नॉर्मल डिप्सनी मारलं ना तो चेस्ट बनते. आणि ही डिप्स मारतो ना आपण, ह्यानी पूर्ण हँड शोल्डर बनते, हातात पावर येते. आणि मागं हे लेग स्ट्रेस पण होतो. पूर्ण बॉडी म्हणजे सपाटे मारल्या टाईप होतं ही डिप्स आपली. तर चला, 30 सेट कंप्लीट झाले आपले. तर नेक्स्ट वर्कआउट करतो. तर चला, डिप्स आपले कंप्लीट झाले. तर आपला आजचा वर्कआउट टोटल कंप्लीट झाला. तर आता आपण चला स्ट्रेचिंग करू. किती मारा मग विषय काय चालू आहे का, डे नाही तुटला पाहिजे, कंटिन्युटी. कंप आला तुम्ही म्हणशाल नाही तरी पण तो यायला पाहिजे. हॉलिडे होते, आता हॉलिडे संपले. आता हो, मग नाही केलं मी हॉलिडे. याला गेलता काय साहेब, मारायचं काम आहेत का तू? 90 दिवस सगळ्याच मारत होतो मी प्रेझेंटीच्या. डायरेक्ट शिया म्हणतो काय झालं मग, रे भयांशी दिली. रनिंग कर, चालू करा दे. मग चालू नाही तर काही, म्हणजे मी रनिंग केली तरी तुम्हाला बोलायचं राहता मला नाही का. बोलायचं मला माहिती होतं, मी जर शांत जर बसलो असतो ना तर तुम्ही मला आज टोमणे दिले असते. त्याच्यामुळे मी आलो ना रनिंग करून. तू टाइमवर आला, टाइमवर रनिंग करून केली नाही. म्हणजे केली याला अर्थ नाही. केली याला आता टाइमवर कोण नाही गेली. नाही, रनिंगला कधी निघायचं, पाऊस पाणी काही ते वॉर्मअप नाही. पाय कधी उचलायचं तिकडे, पाय कधी उचलायचं तेव्हा टाइम. वॉर्मअप ते झालं म्हणजे 6:10 आला, 6:10 6:10, 6:15, 6:15 रनिंग स्टार्ट. आजपासून नवीन नियम बघ आता. नाही तर तुम्ही म्हणशाल मला काम होतं ना, असं तसं जमणार नाही. मी तर अजिबात ऐकून घेणार नाही. तुम्ही लेट जर झाले तेव्हा तुम्ही येऊन म्हणलं घेते लिहून, पण हे जास्त मनावर घेते काही वाट नाही. तुम्ही लगेच असं खाली पाडून देते पुरं होत माय मनातलं. एवढं तरी भर राहून द्याचा नव्हतं. तुम्ही फक्त या गोष्टीची आशेच तुम्ही स्वप्न पूर्ण नाही होणार. काय मला बोलायचं, थकलो बोलू. मी पण आता तुम्ही जे स्वप्न पाहिजे ना, तू लेट 6:15 ते 6:15 नाही, तुम्ही डबल म्हणशान. पाऊस चालू होता नाही, आधीच क्लिअर झालेलं बरं सगळ्या गोष्टी. ना तुम्ही घरून पाणी पिऊ सांगू राहिला तू. तुम्हाला वाटत नाही कधी कधी करण्या मनावर घेऊ. आणि ती फ्री किती मार्काची झाली तेच आहे ना.
तरी छोटं सांगितलं तुम्ही. PSI काय नाही, मामूली माझ्यासाठी PSI करून. लगेच सगळ्यात आधी लगेच मिळेल तुम्हाला कॅमेरा ऑन करा. तर चला, आपला आजचा वर्कआउट कम्प्लीट झाला आणि स्ट्रेचिंग कम्प्लीट झाली. तर चला आता तयारी करू. ते हे का? हा सगळ्यात खुश लोक काढून रनिंग. ट्रायपॉड कधी येईल म्हणे? 26, 28. तुम्ही फोन करायला का मी मध्ये वाटते 22 लाख रुपये. एवढी सही करायला मी पूर्ण उद्या लेट आला ना तुला हे लावीन भाई मी आता. डायरेक्ट थोडंफार होतं इकडे तिकडे. तर चला, आजचा वर्कआउट झाला आपला. आपण नॉर्मल रनिंग पण केली आणि नॉर्मल इनआउट वर्कआउट केला आपण. तर आजपासून रनिंग नॉर्मल चालू केली आपण. तर चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. थार का वाईट होती काय? क्रेटापेक्षा थार खतरनाक दिसते तिला.